छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ जय शिवराय, तुमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, खाली मुंडावर पाय, झालीच पाहिजे, अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, वाल्याचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, रक्तात निघले जय जिजाऊ जय शिवराय। आज धाराशिव या ठिकाणी सकल मराठा समाज व सर्व समाज बांधवाच्या वतीने दुग्धाभिषेक घातलेला आहे। या दुग्धाभिषेक घालण्याचं कारण असं आहे की मागील 4-5 दिवसापूर्वी बीड या ठिकाणी समाजकंटकांनी संतोष देशमुख यांच्या हत्या करून ते मारण्यात आलं। त्या संदर्भात आपले योद्धे काम करत आहेत, त्यांना कसं खाली घालता येईल व त्यांना कसं त्यांचं त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे हे लोक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न काही इतर समाजातल्या काही कंटकांनी केलेला आहे। मात्र हे लोक एक योद्ध्यासाठी लढत होते, ज्या संतोष देशमुखनं 3 टर्म सरपंचपद भोगलेलं अशा संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे लोक लढणारे, यांना नीच प्रवृत्तीच्या लोकांनी लघुशंका करून त्यांच्या फोटोवर निषेध करण्याचा प्रयत्न केला। मात्र सूर्यावर थुंकण्यासाठी ही थुंका त्यांच्या तोंडावर पडलेला आहे। धाराशिवच्या वतीने आम्ही आज या सर्व संघर्ष योद्ध्यांचं दुग्धाभिषेक घालून त्यांना पवित्र आहेत हे आणखी सिद्ध झालेलं आहे। यासाठी आज धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। जय शिवराय। आज सकल समाज धाराशिव यांच्या वतीने जो परिहित प्रकार झाला की जे संघर्ष होते मनोजदादा आणि माझे माननीय आमदार सुरेश अण्णा धस, माननीय आमदार संदीपभाई क्षीरसागर, खासदार आपले सोनवणे साहेब, अंजली नेताई दमानिया, दीपक मुकेदार आणि जितेंद्रजी आव्हाड यांच्या प्रतिमेची जी विटंबना झाली, त्या विटंबनाच्या निषेधार्थ वाल्मिक कराडच्या काही जे समाजकंटक आहेत वाल्मिक कराडचे, त्यांनी त्या प्रतिमेची विटंबना केली। त्या प्रतिमेच्या विटंबनाच्या निषेधार्थ म्हणून सकल समाज धाराशिव यांच्या वतीने आज ह्या सर्वांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून आम्ही त्यांच्या विटंबनेचा प्रत्युत्तर दिलेलं आहे। तरी जे संतोष भैया देशमुख यांची जी निर्दोष हत्या झाली त्यात जे मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड व इतर जे आहेत त्यांना मोक्का लावला सरकारतर्फे, तरी त्यांना लवकरात लवकर हे फास्ट ट्रायल ट्रॅकमध्ये चालवून त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मी धाराशिव सकल समाजातर्फे मागणी करतो।